नमस्कार सगळ्यांका, स्वागत आहे तुमचं आमच्या कोकणपुत्री या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आम्ही करत आहोत मालवणी स्टाईल अळूवडी. तर आमच्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात पहिलं आम्ही घेतला बेसन, त्याच्यात आला, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्ट घातली, मीठ, मालवणी मसाला आणि थोडासा भाजक्या वाटण, 2 चमचे, छोटे 2 चमचे भाजक्या वाटण घालून, हळद घालून मस्तपैकी आणि मीठ घातला. असा बेसनचा बॅटर तयार केला. आता आम्ही अळूची पानं घेतो. आता ह्या अळूच्या पानांका आपण खाज लागू नये आपल्या गळ्यात वगैरे, म्हणून आम्ही ॲड करतो कोकम आगळ. ठीक आहे, तर प्रत्येक पाना कोकम आगळ लावायचो, त्याच्यावर चांगला तर पसरवून नंतर मग त्याच्यावरती बेसनचा बॅटर असा पसरवायचा आणि मग आपण रोल करायचे. आता तुमका दिसात ह्याच्यात कसे रोल करतो आम्ही. आता आम्ही आगळ लावतो नुसते. आता हे बघा, हा बेसनचा बॅटर आता हे पसरवून घ्यायचा पूर्ण जाड, हा बेसनचा बॅटर. पानं आम्ही जरा कशी कापून घेतली आणि त्याच्यानंतर ती थोडी मोठी होती, त्याच्यामुळे आम्ही ती फाडली, तिकडेच फाडली. त्याच्यामुळे ती जरा फाटली आहेत सगळ्या बाजूतून. चांगली पानं मोठी आहेत. आता बघा तुम्ही बेसनचा बॅटर लावला ह्याच पद्धतीने. आता बेसनचा बॅटर लावून झालं तर त्याच्यावर दुसरा पान ठेवायचा, पण त्या पानात पण कोकम आगळ लावलेलो असा. आता तापान पण ठेवला, ह्या लहान पाना जरा ह्याच्यावर पण त्याच पद्धतीने बेसनचा बॅटर पसरवायचा पूर्ण. आता आपला पूर्णपणे बॅटर लावून झालेला. आता आपण रोल करतो. रोल करताना तुम्ही बघू शकता या पद्धतीने ता वळवायचा दोन्ही बाजूतून थोडा थोडा आणि एका बाजून पूर्ण फोल्ड करून त्याचे असे रोल करायचे. रोल तयार झाल्यावरती आम्ही इडली पात्र घेतलं, त्याच्यावरती जाळी ठेवून त्याच्यावर तुम्ही केळीचा पान पण ठेवू शकता आणि ओळताच पान ठेवला, त्याच्यावर हे रोल ठेवायचे, ऑप्शनल असा. ठीक आहे, हो एक रोल ठेवला आम्ही. आता दुसरं पण रोल करून घेतलं, आता तो पण ठेवलो. या पद्धतीने ठेवून खाली पाणी ठेवायचं आणि वरती जाळीवर अळूवडीचे रोल. तुमच्याकडे जर इडली पात्र वगैरे काही नसेल तर तुम्ही नुसतं टोप ठेवून त्याच्यावरती ह्या जाळीचा जरी भांडा घेतला आणि त्याच्यावर ठेवला तरी चालतात. आता ह्या आपण ठेवलो. आता ह्याच्यावर झाकण ठेवू. झाकण ठेवून झाला की आपण हे काही बरोबर 20 मिनटं तो वाफवायचा, चांगला स्टीम करायचा. वाटल्यास आपण त्याच्यात एक चमचे किंवा सुरीचा एक टोक घालायचा. जर इझी आतमध्ये गेला आणि वरीला तर मग समजा की आपला रोल पूर्णपणे शिजलो. आता झाकण ठेवून आपण ठेवलो, बरोबर 20 मिनटं ठेवलो. आता झाकण काढून आपले तयार झालेले आहेत अळूवडीचे रोल. तर आता हे काढून थंड झाल्यावरती शॅलो फ्राय करायचे. जरा गरम होते खूपच, गरमच आधी घातलं. नंतर चमचो पण लावलं आहे, पण काय नाही ते गरमच होते खूप, कारण खाली गरम पाणी असल्यामुळे त्या पाण्याची वाफ होती ती नंतर माझ्या लक्षात येते. त्या पाण्याच्या वाफेमुळे तो हात घालून जमत नव्हतो, खूप गरम होतं. असे ते रोल आपण नंतर मग भांड्यातून बाजू करून घ्यायचे. आता आपण ते सगळे रोल बाजू काढून घेतले. बघितलात आणि वाफ किती पाण्याची, तर एका ताटात बाजू काढून घेतले रोल. ते थंड करायचे थोडे. ते थंड झाल्यानंतर त्याची कटिंग करून शॅलो फ्राय करायची. आता एवढं अळूवडी आम्ही कट करून घेतो. एकदम पातळ पण नाही, एकदम जाड पण नाही, मीडियम साईजमध्ये कट करून घ्यायची आणि डीप फ्रायपेक्षा शॅलो फ्राय करायचे तव्यावरती तेल टाकून, तर त्याची चव चांगली लागते. डीप फ्रायमध्ये काय होतं, पूर्ण कुरकुरीत होऊन जातं. एवढं त्याच्यामुळे ती
कुरकुरीत होता पण ती टेस्ट येत नाही पानाची म्हणा किंवा बेसनची ह्याच्यात थोडा बेसन मॉश लागतं बाहेरून क्रिस्पी आणि आतून थोडासा असा नरम चांगले लागतात. शॅलो फ्राय करा शक्यतो. कट करून झाले आहेत पूर्ण आणि आता आपण शॅलो फ्राय करून घेऊ. थोडंसं तेल टाकला त्याच्यावरती आपण हे सोडून घेऊ. अळूवडे खाऊची म्हणजे पावसातच येतं. पावसातच नुसतं थंड वातावरण आणि गरम गरम कुरकुरीत अळूवडी. कारण अदर सीझनमध्ये पण पानं मिळतात पण खरी मजा ही अळूवडीची पावसात खाण्यातच असतं म्हणजे जून जुलै ऑगस्ट. आता पण हे तेलावर सोडून घेतले अळूवडी. बाजूक आमच्या गॅसवर खीर चालू आहे थोडीशी. आज नैवेद्य दाखवचो देवाक गोडाचो म्हणून ती खीर चालू आहे. तर हे आपले अळूवडे आपण मस्तपैकी जरा भाजू द्यायची. शेवयाची खीर आणि हे आमचे अळूवडे असं त्याच्यावर झाकण ठेवायचं. झाकण ठेवून एक 5 ते 6 मिनटं ठेवून नंतर ते परतून घ्यायचे. आता परत तुम्ही बघू शकता खालून पूर्ण खरपूस झाले ते भाजले फ्राईड झाले चांगले. तसेच सगळे परतून घ्यायचे आणि परत एक 5-6 मिनटं ते चांगले भाजून घ्यायचे. उतरून घ्यायचे. आपली अळूवडी तयार.